आता शास्त्र भाग आहे इब्रिकासपत्र अध्याय 3 वचन 1 ते 11. इब्रिकास पत्र अध्याय 3 आणि वचन 1 ते 11 आहे. पण जे आपल्या गृहस्थानाचं ब्रीद वाक्य आहे इब्रिकासपत्र अध्याय 3 आणि वचन 4 हे आपण वाचणार आहोत. मी विनंती करतो की स्वातिक निलेश वळवी हे पुढे येतील आणि ते आपल्यासाठी वचन वाचतील आणि मग आपण देवाच्या वचनाकडे वळणार आहोत. या आपण देवाचे वचन वाचू. कारण प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते, पण सर्व काही बांधणारा देवच आहे. देवा करो वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देव. यावेळेस आपण देवाच्या वचनाचं मार्गदर्शन घेणार आहोत आणि म्हणून आपल्यामध्ये उपस्थित आहे सन्माननीय रेव्हरंड विजय वानखडे पाटील साहेब. त्यांना मी विनंती करतो ते पुढे येतील आणि आम्हाला देवाच्या वचनातून मार्गदर्शन करतील. सर्वांना सलाम. मी रेव्हरंड विजय वानखडे. मी स्वतः, माझं कुटुंब आणि माझी पीक चर्च नाशिक ही मंडळी साम चर्च धुळे या सर्व मंडळीला ख्रिस्तात प्रेमपूर्वक सलाम करत आहे. मी परमेश्वराची मनापासून उपकारस्तुती करतो की कदाचित आजचा दिवस हा परमेश्वराने माझ्यासाठी तुमच्या सर्व प्रियजनांच्या समवेत प्रभूच्या वचनाची सेवा करण्यासाठी निवडलेला होता. मी खरं उद्या नंदुरबारला जात आहे आणि नाशिकवरून नंदुरबारला डायरेक्ट गाड्या नव्हत्या आणि काय करावं हा विचार चालू होता. आणि माझा मुलगा आशिष हा आमचा फार मातृभक्त पितृभक्त आहे. फार काळजी असते त्याला आमची. चांगली गोष्ट आहे. त्याने असं सांगितलं की तुम्ही धुळ्याला या आणि तुम्ही तुम्हाला उद्या सोडून दे. म्हटलं चला सोय झाली आपली काही. आणि मग दुपारी अचानक साधारणतः 12 वाजेच्या दरम्यान रेव्हरंड कालू साहेबांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही येतच आहात तर प्रभूच्या वचनाची सेवा करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. माझी येण्याची नियोजित वेळ मी साधारणतः 3 वाजता ठेवली होती. म्हणजे 3 वाजता येऊन 7 वाजेपर्यंत पोहोचता येईल. त्यांनी सांगितल्यानंतर आणि पाळ साहेबांना नाही कसं म्हणावं हा विचार मनात आल्यानंतर म्हटलं ठीक आहे मी काहीतरी ऍडजस्ट करतो. आणि मग मी लवकर इकडे येण्याचा प्रयत्न केला. फक्त त्यांना विचारलं की तुमच्या गृहस्थानाचं ब्रीद वाक्य काय आहे की जे आता आपण वाचलेलं आहे ते वाक्य. आणि अशा रीतीने परमेश्वराने मला तुमच्यामध्ये येऊन प्रभूच्या वचनाची सेवा करण्याची सुसंधी दिलेली आहे. परमेश्वराला धन्यवाद असो. परंतु मी पास्टर निलेश वळवी तुमची मनापासून क्षमा मागतो कारण तुमची सेवा आज मी करत आहे. माफ करा. पण तो काही असं ते कालू साहेबाला सांगा बाबा तुम्ही. बर धुळ्यामध्ये येण्याची आणि या चर्चमध्ये येऊन प्रभूच्या वचनाची सेवा करण्याची ही माझी 3री वेळ आहे. 1980-81 सालामध्ये तेव्हा मी इंडिया एव्हरियम क्रुसेड या संस्थेमध्ये सुवार्तिकाचं काम करत होतो आणि आमची टीम आपल्या पाठीमागची जी चाळ आहे तर त्या पलीकडच्या साईडला आम्ही राहत होतो 2 नंबरच्या रूममध्ये. आणि आमचे शेजारी होते लवणे सर, ते सध्या ते नंदुरबारला आहेत. मला वाटतं ते नॅशनल हायवेमध्ये काम करणारे होते ना. आता रिटायर झाले पण नॅशनल हायवेमध्ये ना होते. तर ते आमच्या शेजारी राहत होते आणि मिशनरी साहेब होते रोलंड होस्कारसन आणि त्यांनी आम्हाला त्या काळामध्ये सर्व मंडळीने चांगलं सहकार्य केलं आणि आम्हाला इथं नेहमीसाठी आज ते तरुणांनी गीतं म्हटलेले आहेत. मला 40 वर्षापूर्वीचे दिवस वाटावे. आम्ही असेच भजन करायचो. चांगली गोष्ट आहे. ती माझी पहिली वेळ. दुसरी वेळ जेव्हा मी इजिप्तमध्ये सेवारत होतो
इव्हॅन्जेलिकल ग्रॅज्युएट फेलोशिप का ही संस्था कॉलेज विद्यार्थ्यांना ख्रिस्ताचं शुभवर्तमान सांगणे, त्यांना शिष्य बनवणे आणि त्यांच्याद्वारे या कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये सेवा कार्य करणे या संस्थेमध्ये मी कार्यरत असताना तेव्हा आमची 97 ते 2000 सालापर्यंत आम्ही या ठिकाणी येत होतो आणि इथं आम्ही 1-2 शिबिरही घेतलेले आहेत. तेव्हा आता ते प्रभूपुरी केलेले आहेत, परंतु रेव्हरंड संतोष गावित बाळासाहेब मिशन बंगल्यामध्ये राहत होते तेव्हा आम्ही आलेलो होतो. आणि तेव्हाच कमलाकर थिंगळे सर पाठीमागच्या रूम मध्ये राहत होते, बरोबर आहे ना? तुम्ही फार आदर स्वागत करत होता. आमचे जे सेवक होते त्यांची चांगली काळजी घेत होता, प्रवीण आणि भारतीची. आणि त्यानंतर ही माझी दुसरी वेळ आणि आज ही माझी तिसरी वेळ आहे. आणि चोपड्या काय कन्नेरमाला काय ते आहे. अक्का नेहमीसाठी म्हणतात की तुम्ही नाशिकहून इथं धुळ्याला येता, घरी ते आपल्या चर्चमध्ये चालू प्रेस द लॉर्ड. आणि आज आपल्या सर्व प्रियजनांची, आमच्या विजूदादांची भेट झाली, आपल्या सर्व प्रियजनांची भेट झाली, त्याबद्दल मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. प्रियजन हो, प्रभूच्या वचनाकडे जात असताना आज जो शास्त्रपाठ आपण वाचलेला आहे किंवा ऐकलेला आहे तो आहे इब्री लोकास पत्र याचा 3रा अध्याय 1 ते 11 ही वचने. इब्री 3 1 ते 11 या वचनाकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करत असताना काही गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. या शास्त्रपाठाचं टायटल जर आपण पाहिलं तर प्रभू येशू हा मोशेपेक्षा श्रेष्ठ आहे ही बाब या पत्र लेखकाने या पत्रातील वाचकांना, आणि हे पत्र जर पवित्र शास्त्रामध्ये आहे तर ते आमच्यासाठीही या पत्र लेखकाने ही बाब नमूद करून ठेवलेली आहे. म्हणून आज माझ्या संदेशाचा विषय आहे प्रभू येशू ख्रिस्ताचे श्रेष्ठत्व, किंवा प्रभू येशू ख्रिस्त हा श्रेष्ठ आहे, हा आज माझ्या संदेशाचा विषय आहे. या शास्त्रपाठाकडे पाहत असताना जेव्हा मी इब्री लोकास पत्र याचा विचार करतो तेव्हा या पत्राचा लेखक अज्ञात आहे, परंतु परंपरेने असं म्हटलेलं आहे किंवा बहुतेक थिओलॉजियन यांनी असं लिहिलेलं आहे की या पत्राचा लेखक हा प्रेषित पौल आहे. आणि त्याला त्यांनी काही सपोर्टिंग कारण दिलेली आहेत की हा या पत्राचा लेखक प्रेषित पौलच का आहे, त्याला त्यांनी काही सपोर्टिंग कारण दिलेले आहेत. आणि त्यामध्ये पहिली गोष्ट ही आहे की जो हा लेखक आहे, आपण परंपरेने पौल असं म्हणूया, जो हा लेखक आहे याला नियमशास्त्राबद्दलचं चांगलं ज्ञान आहे, किंबहुना या नियमशास्त्रातील ज्या विधी परंपरा आहेत, जे शिक्षण आहे, त्या सर्वांच्या संदर्भामध्ये तो निष्णांत आहे. ही पहिली बाब आम्हाला यामधून दिसते. दुसरी गोष्ट, पौलानी जे इतर पत्र लिहिलेले आहेत, म्हणजे रोमकरास पत्रापासून तर शेवटला फिलोमोनाच्या पत्रापर्यंत जी एकंदर 13 पत्र लिहिलेली आहेत, त्या 13 पत्राची लेखन शैली आणि या पत्राची लेखन शैली ही मिळती जुळती आहे. तिसरी गोष्ट, या लेखकाने जे वाचक आहेत, ज्यांना हे पत्र लिहिलेलं आहे, ते यहुद्यांमधून ख्रिस्ती झालेले आहेत. ही बाब त्याला चांगल्या रीतीने माहिती होती आणि त्या ख्रिस्ती लोकांसाठी, म्हणजे यहुद्यांमधून ख्रिस्ती झालेल्या लोकांसाठी त्याने हे पत्र लिहिलं. म्हणून त्याने नियमशास्त्रातील अनेक अवतरणं, नियमशास्त्रामधील अनेक संदर्भ, नियमशास्त्रामधील अनेक घटना, नियमशास्त्रामधील पवित्र शास्त्रातील जे सिद्धांत आहेत ते सिद्धांत त्यांनी त्यामध्ये गोवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि कोणत्या परिस्थितीमध्ये हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे तर यहुद्यांमधून ख्रिस्ती झालेले लोक, माहिती नाही कारण काय आहे, परंतु हे यहुद्यांमधून ख्रिस्ती झालेले लोक पुन्हा नियमशास्त्राकडे वळण्याच्या प्रयत्नात होते.
नियमशास्त्राचे विधी अंगीकारण्याच्या प्रयत्नात होते, नियमशास्त्राप्रमाणे जीवन जगण्याच्या प्रयत्नात ते होते. आणि ही परिस्थिती या लेखकाच्या लक्षात आली. अशा परिस्थितीमध्ये या लेखकाने यहुद्यांमधून ख्रिस्ती झालेल्या लोकांसाठी हे पत्र लिहिलं. आणि या पत्रामध्ये नियमशास्त्रामधील जे काही सन्माननीय बाबी किंवा व्यक्ती आहेत, ज्या काही सन्माननीय विधी परंपरा आहेत, त्या सर्वांपेक्षा आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा श्रेष्ठ आहे हे त्याने दाखवण्याचा प्रयत्न केला. पहिली गोष्ट, जर आम्ही पहिल्या अध्यायाकडे आलो तर या लेखकाने प्रभू येशू ख्रिस्त देवदूतांपेक्षा श्रेष्ठ आहे हे त्याने दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि देवदूतांची आणि प्रभू येशू ख्रिस्ताची जर तुलना करायची म्हटली तर दुसऱ्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे, माफ करा, पहिल्या अध्यायाच्या शेवटल्या वचनामध्ये 14व्या वचनामध्ये, ज्यांना वारशाने तारण मिळणार आहे त्यांच्या सेवेसाठी, म्हणजे जे लोक तारणाचा स्वीकार करणार आहेत अशा तारलेल्या व्यक्तींसाठी. आणि सध्याच्या भाषेमध्ये बोललो तर ख्रिस्ती लोकांसाठी, कारण सर्वांनी तारणाचा स्वीकार केले, ते ख्रिस्ती झालेत. म्हणून या सर्वांना वारशाने जे तारण मिळणार आहे त्यांच्या सेवेसाठी, लक्षात घ्या, ख्रिस्ती लोकांच्या सेवेसाठी पाठवलेले ते सर्व म्हणजे हे देवदूत. काय म्हटलेला पुढं, परिचारक आत्मे नाहीत काय? होय. काही प्रश्नांची उत्तर होय असतात, काही प्रश्नांची उत्तर नाही असतात. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे होय. हे देवदूत ज्यांनी तारणाचा स्वीकार केलेला आहे त्यांची सेवा करण्यासाठी हे पाठवलेले आहेत. आणि आमचा प्रभू येशू ख्रिस्त तर प्रत्यक्ष तारण देण्यासाठी आलेला आहे. तुलना करली त्यांनी. ओके, हे त्यांचे परिचारक आत्मे नाहीत काय? आता परिचारक शब्द किंवा परिचारिका शब्द आपणा सर्वांना फार चांगल्या रीतीने परिचित आहे. कोणाला माहिती आहे परिचारिक आणि परिचारिका शब्द? हात वर करा, म्हणजे तुम्ही मला ऐकत आहे हे समजेल. नाही तर मी बोलत आहे आणि तुमची एक झोप होत आहे असं काही करू नका. माझ्याशी इंटरॅक्ट करत राहा, म्हणजे ते थोडं बरं असेल. मी ह्यासाठी म्हटलेलं आहे, परिचारिका किंवा परिचारक हे रुग्णांची शुश्रूषा करणारे लोक असतात. आणि प्रभू येशू ख्रिस्तापेक्षा हे देवदूत श्रेष्ठ नाही आहे, तर या देवदूतांपेक्षा आमचा प्रभू येशू ख्रिस्त श्रेष्ठ आहे ही बाब या पत्र लेखकाने या लोकांना सांगितलेली आहे. आता त्याने देवदूतच का बरं निवडलेले आहेत त्याचं हे एक कारण आहे. कारण यहुदी लोकांना देवदूतांबद्दल नितांत आदर होता. ते सन्माननीय असे यहुदी लोकांसाठी होते आणि त्याचे काही खास कारण होते. पहिलं कारण होतं, देवदूत जो यहोवा देव आहे त्या यहोवा देवाच्या सहवासामध्ये, त्याच्या समक्षतेमध्ये अहोरात्र रात्रंदिवस त्याची सेवा ते करत असतात. आणि स्वर्गामध्ये किंवा देवाच्या समक्षतेमध्ये देवदूतांची सेवा काय आहे? प्रेज अँड वर्शिप. परमेश्वराची स्तुती आराधना करणे, परमेश्वराचं गौरव करणे. आणि ही बाब या यहुदी लोकांसाठी फार विशेष वाटत होती की अरे बापरे, देवदूत म्हणजे कोण? त्यामुळे त्यांना आदराचं स्थान होतं. दुसरी गोष्ट, देवदूतांना मानव जातीमध्ये कार्य करण्याचं सामर्थ्य दिलेलं होतं, चांगलं आणि वाईट दोन्हीही. आणि या देवदूतांनी आमच्या जीवनामध्ये चांगलेच कार्य करावं, चांगलंच काम करावं, किंवा त्यांनी आमच्या जीवनामध्ये वाईट काम करू नये म्हणून त्यांच्याबद्दल ती आदराची भावना व्यक्त करत होती. तिसरी गोष्ट, देवाचा संदेश यहुदी लोकांना पोहोचवण्याचं काम हे देवदूत करत होते. आणि या सर्व कारणांमुळे यहुदी लोकांना देवदूत हे फार सन्माननीय अशी व्यक्ती वाटत होते.
परंतु या पत्र लेखकाने या यहुद्यांमधून ख्रिस्ती झालेल्या लोकांना, आता पुन्हा ते नियमशास्त्राच्या कर्मकांडाकडे वळत असणाऱ्या लोकांना त्याने सांगितलेलं आहे की आमचा प्रभू येशू हा तुम्ही ज्यांचा सन्मान आणि आदर करता त्या देवदूतांपेक्षाही तो श्रेष्ठ आहे. दुसरी गोष्ट, या पत्रलेखकाने पुढे पाहत असताना कोणत्या बाबतीमध्ये त्यांना हे लिहित असताना त्याने मोशेचं उदाहरण दिलेलं आहे. मोशे जो आपला शास्त्रपाठ आहे तो. मोशेच्या बद्दल मी तुम्हाला नंतर पुढे सांगतो, कारण तो माझ्या संदेशाचा विषय आहे. तिसरी गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्त ज्या व्यक्तीच्या द्वारे याजकीय परंपरा सुरू झालेली आहे किंवा सुरू झालेली होती किंवा देवाने लावून दिलेली होती, तो म्हणजे अहरोन, मोशेचा मोठा भाऊ. मोशेपेक्षा 6 वर्षांनी मोठा असलेला तो, मात्र 3 वर्षांनी मोठा असलेला तो अहरोन, त्याच्यापासून ही याजकीय परंपरा सुरू झालेली आहे. आणि यहुदी लोक या याजक लोकांना फार सन्माननीय व्यक्ती असं समजत असत. त्याची 2 कारणं आहेत. पहिली गोष्ट, याजक ही व्यक्ती यहुदी लोकांच्या द्वारे किंवा यहुदी लोकांच्या वतीने देवाकडे मध्यस्थी करणारी व्यक्ती होती. मध्यस्थी करणारी व्यक्ती त्यांचे अर्पण घेऊन जातील, त्यांच्यासाठी प्रार्थना करतील, त्यांच्या अर्पण त्या ठिकाणी करतील. आणि म्हणून या यहुदी लोकांना याजकीय परंपरा फार महत्वाची वाटत होती. दुसरी गोष्ट, याजक लोक देवाच्या वतीने इस्रायल लोकांसाठी मध्यस्थ असे होते. देवाविषयीचं शिक्षण देणे, देवाचा संदेश सांगणे आणि देवाबद्दलचे जे काही कर्तव्य असतील त्या कर्तव्याची जाणीव इस्रायल लोकांना, यहुदी लोकांना करून देणे. आणि ह्यामुळे सुद्धा ते प्रमुख याजकाचा फार आदर करत होते. या पत्र लेखकाने यांच्या समोर तेही सांगितलेलं आहे की जो प्रमुख याजक लोकांच्या वतीने देवाकडे पापक्षमेसाठी, प्रायश्चित्त करण्यासाठी मध्यस्थी करणारा होता, त्याच्यापेक्षाही आमचा प्रभू येशू ख्रिस्त श्रेष्ठ आहे. तिसरी गोष्ट, पुढे त्याने सांगितलेलं आहे की तो मलकी सदेकाच्या याजकीय परंपरेपेक्षाही तो मोठा आहे. मलकी सदेक जेव्हा अब्राहम त्या 5 राजे लोकांवर विजयी होऊन आपला पुतण्या लोट आणि त्याबरोबर सदोम आणि गमोरा या शहरातील लोक यांचा त्याने तेथून सुटका केली आणि त्या राजांपासून त्यांचा बचाव केला, आणि तेव्हा मलकी सदेक त्याला सामोरा आला. मलकी सदेकाबद्दल जास्त सांगितलेलं नाही, परंतु तो परात्पर देवाचा याजक होता ही बाब मात्र त्या ठिकाणी नमूद करून ठेवली. आणि तो इतका सन्माननीय होता की या अब्राहमाने आपण जी लूट मिळवली होती त्या लुटीचा पूर्ण दशांश त्यांना दिला होता आणि त्याने त्यांना आशीर्वाद दिला होता. आणि हा परात्पर देवाचा याजक मलकी सदैक हा भाकर आणि द्राक्षारस घेऊन त्या अब्रामाला सामोरा गेला होता. त्याच्याबद्दलचं नंतर विस्तृत लिखाण नाही. आणि हे यहुदी लोक, इस्रायली लोक, आमच्या पूर्वजांचा त्याने सन्मान केला होता अशा त्या मलकी सदेक याजकाच्या साठी ते फार, मलकी सदेक त्यांच्यासाठी फार सन्माननीय होता. या पत्राचा लेखक या यहुदी लोकांना हे सांगत आहे की आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्या मलकी सदेक की जो परात्पर देवाचा याजक आहे त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. आणि आता मी तुम्हाला मोशेकडे नेण्याचा प्रयत्न करत आहे. या ठिकाणी जो शास्त्रपाठ आपण वाचलेला आहे किंवा ऐकलेला आहे, इब्री 3:1 ते 11 या वचनांमधून पाहत असताना
प्रभू येशू ख्रिस्ताचं श्रेष्ठत्व तो प्रतिपादन करत असताना या यहुद्यांमधून ख्रिस्ती झालेल्या लोकांना आता पुन्हा ते नियमशास्त्राकडे किंवा त्या कर्मकांडाकडे वळत असलेल्या ख्रिस्ती लोकांना त्याने एक आवाहन केलेलं आहे आणि ते आवाहन पहिल्या वचनामध्ये आहे. मला एक आनंद वाटत आहे आणि मी तुम्हाला त्याबद्दल शाबासकी देतो का मला बहुतेकांच्या हातामध्ये बायबल दिसत आहे. चांगली गोष्ट आहे. आणि हे एक आम्हाला पवित्र शास्त्राची ओढ आहे ही आम्हाला त्यामधून दिसते. या पहिल्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, म्हणून पवित्र बंधूंनो, स्वर्गीय पाचारणाचे भागीदार असलेल्या लोकांनो, आपण पत्करलेल्या मार्गाचा प्रेषित व प्रमुख याजक येशू, पुढचे शब्द काय आहे, यांच्याकडे त्यांना किती चांगलं आवाहन करत आहे. पुन्हा नियमशास्त्राकडे जाऊ नका, आता तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे तुम्ही लक्ष लावा. त्याचे कारणही तो सांगत आहे आणि ते कारण जर आम्हाला ऐकायला पाहायचे असतील तर दुसऱ्या अध्यायाच्या 14व्या वचनापासून 18व्या वचनापर्यंत त्याने काही कारण नमूद करून ठेवलेले आहेत. पहिलं कारण आहे 14व्या वचनामध्ये, ज्या अर्थी मुले एकाच रक्त मांसाची होती त्या अर्थी तोही म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यासारखा रक्त मांसाचा झाला. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म, त्याची दैवी योजना ही बाप या पत्र लेखकाने या लोकांसमोर सादर केली आहे. तो रक्त मांसाचा झाला आणि तो रक्त मांसाचा होण्याचं कारण सुद्धा सांगितलेलं आहे. रक्त मांसाचा झाला त्यामध्ये हेतू हा की मरणावर सत्ता गाजवणारा कोण आहे, सैतान, त्याला मरणाने शून्यवत करावे, म्हणजे त्या सैतानाचं वर्चस्व संपुष्टात आणावं. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताकडे लक्ष लावा आणि प्रभू येशू ख्रिस्त या सैतानाचं वर्चस्व किंवा त्याची जी सत्ता आहे किंवा त्याला तो शून्यवत करेल याबद्दलचं अभिवचन परमेश्वर देवाने येदेन बागेमध्ये 3ऱ्या अध्यायाच्या 15व्या वचनामध्ये दिलं होतं. 3रा अध्याय 15. कृपा करून ज्याला सापडलं असेल त्यांनी काढा आणि कृपा करून वाचा. महत्वाचं वचन आहे म्हणून फक्त वाचायला सांगत आहे. प्रियजन हो, आमचा प्रभू येशू ख्रिस्त देवाचा कोकरा या जगामध्ये येणार आहे याची जी बातमी आहे, याची जी सुवार्ता आहे, ती सुवार्ता ही या 3ऱ्या अध्यायाच्या पहिल्या 15व्या वचनामध्ये सांगितलेली आहे. आणि त्याला थिओलॉजियन किंवा पवित्र शास्त्राचे अभ्यासक आद्य सुवार्ता असं म्हणतात. काय म्हटलेलं आहे या वचनांमध्ये, तू व स्त्री, तू म्हणजे कोण, सर्प किंवा सैतान, तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती. तुझी संतती म्हणजे कुणाची संतती, सैतानाची, सैतानाचे फॉलोअर्स. आणि तिची संतती म्हणजे स्त्रीची संतती. यामध्ये मी परस्पर वैर स्थापेन आणि ते वैर, त्याचा परिणाम काय होईल, ती तुझे डोके फोडी, ती म्हणजे स्त्रीची संतती, आणि तुझे म्हणजे सैतानाचे, आणि तू म्हणजे सैतान तिची टाच फोडशील. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची टाच
त्या वधस्तंभावरील सेवा कार्य करत असताना, तारणदायी सेवा कार्य करत असताना टाच फोडल्या गेली का? हो, यस. आणि आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर ते मरण पत्करल्यानंतर त्याने त्या मरणाला गिळून टाकलं, त्या सैतानाला गिळून टाकलं. तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला आणि त्याने मरणावर विजय मिळवला. आणि आमचा पुनरुत्थित ख्रिस्त, आमचा जिवंत ख्रिस्त आजही आमच्यामध्ये कार्यरत आहे. आजही आमच्यामध्ये कार्यरत आहे. पुन्हा आपण इब्रीच्या पत्राकडे येऊया. यामध्ये हेतू हा की मरणावर सत्ता गाजवणारा सैतान ह्याला मरणाने शून्यवत करावे. आमच्या तरुण लेकरांना कदाचित ते गाणं चांगल्या रीतीने आठवत असेल. मला नवीन गाणे आठवत नाही जास्त. एक तर बुद्धी जास्त चालत नाही आणि विसरण्याची मला जास्त सवय आहे. सैतान को कुचल डाला असं आहे का दादा? पाव के नीचे आहे ना? हा, प्रभू येशू ख्रिस्ताने त्या सैतानाला आपल्या पायाखाली तुडवलेला आहे. आद्य सुवार्ता. तुम्ही येशू ख्रिस्ताकडे लक्ष द्या. त्याचं कारण हे आहे का तो तुमच्या आणि आमच्यासाठी, आमच्या पापांच्या क्षमेसाठी तो मानव झाला. तो आमच्या सारख्या हाडामासाचा झाला आणि तसाच तो त्या वधस्तंभावर गेला आणि त्याने सैतानाला त्याच्या मरणाने त्या वधस्तंभावरील तारणदायी सेवा कार्याच्या द्वारे सैतानाला त्याने शून्यवत केला. म्हणून तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे लक्ष द्या. पुढे पाहत असताना, आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना काय करावे? मुक्त करावे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती असो. आमचा प्रभू येशू ख्रिस्त जे मरणाच्या भयाने भयग्रस्त होते त्या सर्वांना त्याने मुक्त केलेला आहे. आता मरणाच्या बाबतीमध्ये पाहिलं तर पवित्र शास्त्रामध्ये 3 प्रकारचे मरण आहेत. पहिलं मरण आहे शारीरिक मरण आणि ते अटळ आहे. पुन्हा टाळता येते का शारीरिक मरण? फक्त कदाचित लांबवता येईल पण टाळता येणार नाही. आणि हे शारीरिक मरण परमेश्वर देवाने त्यावेळेस ठेवलेलं होतं की जेव्हा या पृथ्वीवर भयानक अनाचार झालेला होता तेव्हा. मोशे म्हणतो मानवाचे आयुष्य 70 वर्ष आणि शक्ती असल्यास 80 वर्ष. आणि परमेश्वर देवाने मानवाचा आयुर मर्यादा किती वर्षाची ठरवलेली आहे? 120 वर्षाची. थँक्यू दादा. 120 वर्ष ती आयुर मर्यादा ठरवलेली आहे. हे शारीरिक मरण सर्वांसाठी अटळ असं आहे, कुणालाही टाळता येत नाही. शारीरिक मरणांना जे मरणार होते त्यांच्यासाठी सुद्धा त्या बंधनात होते त्या सर्वांना त्याने मुक्त केलेलं आहे. म्हणूनच ख्रिस्ती लोकांना मरणाची भीती वाटत नाही की मरणानंतर माझं काय होईल. कारण आम्हा सर्वांना विश्वास हा आहे की मरणानंतर आम्ही कुठं जाणार आहोत? आम्ही देवाच्या घरी जाणार आहोत. म्हणून पौल म्हणतो जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हा लाभ आहे. या जगामध्ये मी जीवन जगत आहे, मी देवाच्या बरोबर जीवन जगत आहे. आणि जरीही या जगामधील माझं जीवन संपुष्टात आलं तरी मी कोणाच्या बरोबर राहील? देवाच्या बरोबर राहील. जे शारीरिक मरणाची भीती त्या भयाने भयग्रस्त झालेले होते त्यांची त्याने मुक्तता करावी. माझा विश्वास आहे की आम्ही जे सर्वजण मला ऐकत आहेत त्या सर्वांची ही भीती कायमची निघून गेलेली आहे. जगणे हे ख्रिस्त आहे आणि मरणे हा माझ्यासाठी लाभ आहे. आणि मी मेल्यानंतर मी माझ्या प्रभूच्या सहवासात राहील. अब्रामाच्या उराशी मी टेकलेला असेल. त्यांना भयग्रस्त त्यांना त्या भयापासून सोडवावं ही पहिली गोष्ट. त्या बंधनामधून त्यांना मुक्त करावं ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, प्रत्येक व्यक्तीच्या संदर्भामध्ये दुसरं मरण आहे आणि ते दुसरं मरण म्हणजे आत्मिक मरण. आत्मिक
आणि आत्मिक मरण याचा अर्थ असा, या जगामध्ये जीवन जगत असताना देवरहित जीवन जगणे. देवरहित याचा अर्थ असा की मी देवाच्या सहवासात जगत नाही. कदाचित ख्रिस्ती आहे पण देवाच्या सहवासात जीवन जगत नाही. कदाचित ख्रिस्ती आहे परंतु देवाला आवडेल अशा प्रकारचं माझं जीवन नाही. ख्रिस्ती आहे परंतु माझ्या जीवनाच्या द्वारे देव संतोष पावत नाही. ख्रिस्ती आहे परंतु माझ्या जीवनाच्या द्वारे देवाचा गौरव होत नाही. देव विरहित जीवन म्हणजे आत्मिक मरण. आणि या लोकांसाठी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने या बंधनामध्ये होते त्या सर्वांना त्याने मुक्त केलेला आहे. कसं ते माहिती आहे. पहिले योहान 1:7 काय म्हटलेलं आहे, आणि त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करते. माझी जबाबदारी काय आहे. पहिले योहान 1:9 जर आपण आपली पापे पदरी घेतली, पदरी घेणे म्हणजे अंगीकार करणे, पदरी घेणे म्हणजे ऍक्सेप्ट करणे, पदरी घेणे म्हणजे कबूल करणे, पदरी घेणे म्हणजे ते स्वीकार करणे. होय मी पापी आहे. जर आम्ही आपली पापे पदरी घेतली तर आमचा प्रभू येशू ख्रिस्त कसा आहे, विश्वासू व न्यायी आहे. त्यामुळे तो काय करेल, आमच्या पापांची क्षमा करेल. आणि पुढे काय म्हटलेलं आहे, आम्हाला सर्व अनितीपासून. आणि जर आम्ही आमच्या जीवनामध्ये आमचा पाप जर आम्ही कबूल केलं, आम्ही जर त्या पापाबद्दल पश्चाताप केला तर आम्हाला या आत्मिक मरणापासून सुटका होते. आता पश्चाताप करणे, पवित्र शास्त्रामध्ये अनेक असे शब्द आहेत का इतके ते प्रचलित आहेत की आम्ही त्याचा खरा अर्थ गमावून बसलेलो आहोत. पश्चाताप करणे म्हणजे पापाबद्दल आमची मनोवृत्तीमध्ये बदल करून टाकणे, त्याला म्हणतात पश्चाताप. उदाहरणार्थ 10 आज्ञांमध्ये एक आज्ञा आहे, खोटं बोलू नको, आहे का. आणि जर विजय वानखडेला दिवसातून बरेच वेळेला किंवा प्रत्येक वेळी कन्व्हर्सेशन ज्यांच्याशी होत असेल त्या प्रत्येकाशी जर खोटं बोलण्याची सवय असेल तर विचार करा की विजय वानखडे एका दिवसातून किती खोटं बोलतो. परंतु जेव्हा आम्ही पश्चाताप करतो तेव्हा एकाच दिवशी आम्ही खोटं बोलण्याचं खरं होणार नाही, परंतु खोटं बोलण्याची माझी जी फ्रिक्वेन्सी आहे, माझे जे पर्सेंटेज आहेत ते हळूहळू कमी होतील आणि एक दिवस असा येईल की मी खरंच बोलेल. तो आहे पश्चाताप. आणि मग लोक माझ्याबद्दल साक्ष देतील की विजय वानखडे पहिल्यांदा खूप खोटं बोलत होता परंतु आता तो नेहमीसाठी खरं बोलतो. पश्चाताप, पापाबद्दल मनोवृत्ती बदलणे. जेव्हा आम्ही पश्चाताप करतो तेव्हा आम्ही आमचं तोंड त्या पापाकडे माफ करा, आम्ही आमची पाठ त्या पापाकडे करतो आणि आमचं तोंड आम्ही देवाकडे करतो. आणि जेव्हा आम्ही पश्चातापी जीवन जगतो तेव्हा आम्ही देवाच्या अधिक जवळ जातो आणि त्या पापापासून आम्ही जास्त दूर जातो. एक दिवस असा येतो की आम्ही देवाच्या समक्षतेमध्ये राहणारे ख्रिस्ती लोक होतो. त्या आत्मिक पापापासूनही परमेश्वर देवाने त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे आम्हाला त्यापासून मुक्त केलेला आहे. हे दुसरं मरण. आणि तिसरं मरण सार्वकालिक मरण. शारीरिक मरण अटळ आहे परंतु मेल्यानंतर, शारीरिक मरण झाल्यानंतर त्याचा आत्मा त्या अब्रामाच्या उराशी सुख लोकात असतो. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त दुसऱ्यांदा न्यायाधीश म्हणून येणार आहे तेव्हा मेलेले पहिल्यांदा उठतील. जे जिवंत आहोत आपण सामोरे जाऊ आणि सदा सर्वदा प्रभूच्या जवळ राहू. याच वचनाने तुम्ही एकमेकांचं सांत्वन करा. परंतु सार्वकालिक मरण हे आहे
का आमचा आणि देवाचा कधीही मिलाप होणार नाही, आम्ही कायमस्वरूपी देवापासून दूर राहू, ते आहे सार्वकालिक मरण. प्रभू येशू ख्रिस्ताने दाखल्यांमध्ये सांगितलेलं आहे, याला अशा ठिकाणी टाका की जिथं काय आहे, अग्नी आहे, तिथं काय आहे, रडणं आणि दात खाणं आहे, तेथून कोणाचीही सुटका होणार नाही. आणि म्हणून या पत्र लेखकाने या यहुद्यांमधून ख्रिस्ती झालेल्या लोकांना सांगितलेलं आहे की कृपा करून आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे तुम्ही लक्ष लावा, कारण त्याने आमच्यासाठी एवढं महान कार्य केलेलं आहे. नियमशास्त्राने ते कार्य केलं नाहीये. तिसरी गोष्ट, आता आपण डायरेक्ट 18व्या वचनाकडे किंवा 17 आणि 18व्या वचनाकडे आपण येऊया. म्हणून त्याला सर्व प्रकारे आपल्या बंधूसारखे होणे अगत्याचे होते. अगत्याचं म्हणजे काय, आवश्यक होतं, त्याशिवाय पर्याय नव्हता. अगत्याचं होतं. कशासारखं होणं, आपल्या बंधूसारखे होणे अगत्याचे होते. आणि आमचा प्रभू येशू ख्रिस्त मानव म्हणून आला, मानव म्हणून जगला. जरी तो देव होता परंतु तो मानव म्हणून जगला. आणि ज्या काही मानवाच्या स्वाभाविक उपजत प्रवृत्ती आहेत त्या सर्व प्रवृत्ती त्याच्याजवळ होत्या. एक्सेप्ट एकच, फरक एकच, आम्ही जन्मापासूनच पापामध्ये जीवन जगत होतो, परंतु आमचा प्रभू येशू ख्रिस्त जन्मापासूनच निष्पाप होता. आणि पेत्र त्याच्याबद्दल साक्ष देतो, त्याच्या मुखात कपट आढळले, त्याने पाप केले, तो आमच्या बंधूसारखा झाला. यशया 53 जर आपण 1 ते 12 वचन जर फार मननपूर्वक वाचले, त्यामध्ये सांगितलेलं आहे, तो आमच्या व्याधीशी परिचित होता. व्याधी म्हणजे काय, आजार, शारीरिक आजार, त्याच्याशी तो चांगला परिचित होता. आणि त्यालाच बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. तो बंधूसारखा होणे अगत्याचे होते. आणि लोकांच्या पापाबद्दल प्रायश्चित्त करण्याकरिता त्याने स्वतः देवासंबंधीच्या गोष्टींविषयी दयाळू व विश्वसनीय प्रमुख याजक व्हावे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं माझ्या प्रश्न पहिल्या मुद्द्यामध्ये का प्रमुख याजकाचे मुख्य 2 काम कोणते होते. देवाकडे मध्यस्थी करणे, देवाचा संदेश लोकांना पोहोचवणे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या संदेशाचं थीम वचन एकच होतं. मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये 14व्या अध्यायामध्ये 17 आणि 18 या वचनामध्ये ते 3 वचन आहे. पश्चाताप करा, कारण देवाचे राज्य, तो देव राज्याचं शिक्षण त्याने पूर्ण 3-3.5 वर्ष, जोपर्यंत त्याचं वधस्तंभावरील तारणदायी सेवा कार्य होत नव्हतं तोपर्यंत त्याने देव राज्याचं शिक्षण दिलं. त्याचे दाखले बघा. मग तो असा म्हणाला, देवाचे राज्य यासारखे आहे. तो दाखला सांगितला. प्रत्येक दाखल्याची सुरुवात अशीच आहे, देवाचे राज्य, देवाचे राज्य, देवाचे राज्य. आणि येशू ख्रिस्त मरणातून उठल्यानंतर आपल्या शिष्यांना किती दिवस दर्शन देत होता, 40 दिवस. त्या 40 दिवसामध्ये त्याने काय शिक्षण दिलं, हाय हॅलो बघा मी कसा जिवंत झालो, हे नाही बोलत बसला तो. प्रेषितांची कृत्य याचा 1 अध्याय आणि 3 वचनामध्ये ती गोष्ट सांगितलेली आहे. कृपा करून कोणीतरी माझ्यासाठी ते वाचा. प्रेषित 1:3. चाळीस दिवस पर्यंत तो त्यांना दर्शन देत होते. आणि काय करत होता, देवाच्याच राज्याचं तो शिक्षण देत होता. देवासंबंधीच्या गोष्टींविषयी तो दयाळू आणि विश्वसनीय प्रमुख याजक व्हावे. आजची तारीख
24 नोव्हेंबर 2021 या दिवशीही आमचा प्रभू येशू ख्रिस्त देवपित्याच्या उजवीकडे आहे आणि तो काय करत आहे? आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे आणि काय सांगत आहे? देवा, माझ्या प्रिय लोकांनी पश्चातापाची प्रार्थना केली, यांना क्षमा कर, क्षमा कर. तो आजही आमचा प्रमुख याजक आहे. 18व्या वचनामध्ये तो असं म्हणतो, कारण ज्या अर्थी त्याने स्वतः परीक्षा होत असता दुःख भोगिले, कितीतरी दुःख त्याच्यावर आले, त्याने दुःख भोगिले, त्या अर्थी त्यांची परीक्षा होत आहे, त्यांना सहाय्य करावयास तो समर्थ आहे. आमच्याही जीवनामध्ये दुःख येतात, परंतु तो आम्हाला आजही सहाय्य करतो. संकटात असल्यानंतर आमची एकच प्रार्थना असते, देवा सहाय्य कर, प्रभू सोडव, प्रभूजी मार्गदर्शन कर, आणि देव आमचे मार्ग मोकळे करतो. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले, जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार. आणि या सर्व कारणांमुळेच या पत्र लेखकाने यहुद्यांमधून ख्रिस्ती झालेल्या लोकांना हे आवाहन केलेलं आहे की जो प्रेषित आहे, जो प्रमुख आहे, तो येशू, ह्याच्याकडे तुम्ही काय करा? लक्ष लावा. याच्याकडे तुम्ही लक्ष लावा. नियमशास्त्राकडे लक्ष लावू नका. नियमशास्त्राची परिपूर्तता आमच्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये झालेली आहे. आता त्याच्याकडे तुम्ही लक्ष लावा, त्याच्याच वचनामध्ये राहा, त्याच्याच मार्गाने चाला, त्यालाच फॉलो करा आणि त्याच्यामध्ये जीवन जगा. हे आवाहन त्याने कोणाला केलेलं आहे? त्यांच्याबद्दल फार चांगले स्टेटमेंट वापरलेले आहेत आणि ते जर आपण वाचले तर आम्हाला त्याबद्दल अभिमान वाटतो. पहिली गोष्ट, पहिल्या वचनामध्ये, म्हणून पवित्र बंधूंनो, काय उपमा दिली त्याने? पवित्र बंधूंनो, देवासाठी वेगळे केलेल्या ख्रिस्ती लोकांनो. आज आम्ही पवित्र लोक आहोत, आज आम्ही देवासाठी वेगळे केलेले लोक आहोत. त्याने त्यांना आवाहन केलं, म्हणून पवित्र बंधूंनो. पुढे म्हटलेलं आहे, स्वर्गीय पाचारणाचे भागीदार असलेल्या लोकांनो. स्वर्गीय पाचारणाचं भागीदार काय आहे माहितीये? जर आम्ही देवाला आब्बा बापा असं म्हणतो तर आम्ही देवाचे वारीस आहोत. देवाचे वारीस या नात्याने आम्हाला तो अधिकार पण आहे, तो हक्क पण आहे आणि ती जबाबदारीही आमच्यावर आहे. आम्ही स्वर्गीय राज्याचे वतनदार आहोत. किती अभिमानाची गोष्ट आहे. ख्रिस्ती लोकांना मेल्यानंतर सुद्धा फार गौरवी आशा आहे. ती आशा ही आहे की आम्ही स्वर्गीय राज्याचे भागीदार आहोत आणि आपण पत्करलेल्या मार्गाचा प्रेषित. कोणता मार्ग पत्करला? प्रभू येशू ख्रिस्ताचा मार्ग. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे जाणे, प्रभूवर विश्वास ठेवणे, प्रभूच्या द्वारे तारण साधून घेणे, येशूला आमचा स्वामी किंवा धनी किंवा आमचा प्रभू म्हणणे आणि आमचं जीवन त्याला समर्पित करणे, याकडे आम्ही पाचारण झालेलं आहे आणि त्याच्याकडे आम्हाला लक्ष द्यायचं आहे. साम चर्च धुळे मंडळीतील लोकांना आणि जे सर्व लोक मला ऐकत आहेत त्या सर्वांना आज मी ख्रिस्ताचा दास या नात्याने, एक पाळक या नात्याने आपल्याला नम्रपूर्वक आवाहन करत आहे की आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याकडे लक्ष द्या. जर आपण ही बाब आमच्या दैनंदिन ख्रिस्ती जीवनामध्ये करत असू तर प्रेज द लॉर्ड, म्हणजे त्याबद्दल प्रभूची स्तुती असो. परंतु जर करत नसू तर आताच मला ती संधी आहे की मी माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे लक्ष लावावं. कारण तो माझ्यासाठी मानव म्हणून आला, त्याने माझ्यासाठी त्या वधस्तंभावर मरण पत्करलं, मला त्या मरणाच्या बंधनामधून सोडवलं आणि तो प्रमुख याजक विश्वासू असल्यामुळे
परीक्षेमध्ये सहाय्य करण्यास सदा सिद्ध आहे. माझ्या ख्रिस्ती परंपरा, माझा धार्मिक वारसा मला यापासून सोडवणार नाही, परंतु माझा प्रभू येशू ख्रिस्त मला यापासून सोडवणार आहे. म्हणून मला त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे लक्ष लावायचं आहे. या शास्त्रपाठामध्ये मी प्रस्तावनेमध्ये सांगितले की प्रभू येशू ख्रिस्त देवदूतापेक्षा श्रेष्ठ आहे. प्रभू येशू ख्रिस्त प्रमुख याजक अहरोन याजकीय परंपरा त्यापेक्षा श्रेष्ठ आहे. प्रभू येशू ख्रिस्त मल्की सदेक हा परात्पर देवाचा याजक याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि मी तुम्हाला तेव्हा सांगितलं की मी नंतर मोशेबद्दल बोलणार आहे. तो मोशेपेक्षाही श्रेष्ठ आहे. मोशेच्या संदर्भात जर आम्ही विचार करतो तेव्हा मोशेची श्रेष्ठता काय होती. मोशेची गोष्ट आपणा सर्वांना लहानपणापासून माहिती आहे. निर्गमाच्या 2ऱ्या अध्यायापासून तिला सुरुवात होत आहे. राजाच्या आज्ञेमुळे सर्व इस्रायली किंवा यहुदी पुरुष बालक आहेत यांना मारून टाकण्याची आज्ञा त्याने दिली होती. परंतु मोशेचे आई वडील, त्याच्या वडिलांचं नाव अमराम आणि त्याच्या आईचं नाव योखबेद, या अमराम पप्पाने आणि योखबेद आईने त्या मुलाला 3 महिन्यापर्यंत लपून ठेवलं. त्यांना राजाच्या आज्ञेचं भय वाटलं नाही. 3 महिन्यानंतर का सोडून दिलं त्यांना नदीमध्ये? कारण असं म्हणतात, मला काही मेडिकलचं एवढं ज्ञान नाही, परंतु जे या ठिकाणी मेडिकलचे लोक आहेत त्यांना ते माहिती आहे की जर इन्फंट बेबी असेल तर ते दिवसातील कमीत कमी 20 ते 22 तास झोपेत राहते आणि 2 ते 4 तासच फक्त उठते. भूक लागली तेव्हा आणि शिशू झाली तेव्हा. म्हणजे तो बाळ आहे की नाही हे कळत नाही. आणि जसं जसं तो वाढत जातो वयाने, तशी तशी त्याची झोप कमी होत जाते आणि त्याचं जागे राहण्याचं प्रमाण वाढत राहते. आणि अशा परिस्थितीमध्ये जर त्या फारोचे सैनिक प्रत्येक घराची झडती घेत असताना या मोशे बाळाच्या रडण्याचा आवाज आला असता तर सैनिकांनी काय केलं असतं? मोशे बाळाला धरलं असतं, नदीत टाकून दिलं असतं. म्हणून तशा प्रकार होऊ नये म्हणून या आईने आपलं मातृत्वावर फार मोठा दगड ठेवून त्याला त्या लव्हाळ्यामध्ये त्या पेटीमध्ये त्याला टाकलं आणि तो लव्हाळ्यामध्ये राहिला. पुढे चमत्कार घडला. मोशेची बहीण मिरियाम, ही जी 6 वर्षाने त्याच्यापेक्षा मोठी होती, फार चाणाक्ष मुलगी होती, तिने काय केलं? त्या बाळाकडे, त्या पेटाऱ्याकडे तिचं लक्ष होतं. ती पाहत होती माझ्या भावाचं काय होते. आणि ते पाहत असताना त्या ठिकाणी फारोची कन्या आली. तिने ते पाहिलं आणि परमेश्वर देवाने तिच्या मनात कार्य केलं आणि त्याने तिला उचलून घेतलं आणि सांगितलं की आता माझा मुलगा, याचं नाव आपण मोशे ठेवू, कारण मी याला पाण्यातून वाचवलं. तेव्हा या चाणक्य मुलीने काय केलं बघा, वय वर्ष 6, या मुलीने काय केलं, मिरियामने काय केलं, धीटपणे ती त्या फारोच्या कन्येकडे आली आणि काय सांगितलं, या बाळाला दूध पाजण्यासाठी इब्री दाईंमधून एखादी दाई बोलावू काय? बघा शब्द बघा तिचे. या बाळाला दूध पाजण्यासाठी इब्री लोकांची दाई असेल किंवा इब्री लोकांची जी स्तनदा माता असेल तिला बोलवू काय? आणि तिने म्हटलं जा बोलव. आणि बघा अजून तिचा चाणाक्षपणा कसा आहे. तिने कोणाला बोलवलं? स्वतःच्याच आईला बोलवलं. आणि त्या फारोच्या कन्येने सांगितलं की बघ, हा माझा मुलगा आहे. माहितच नव्हतं तिला की तिचा आहे म्हणून. या बाळाला माझ्या वतीने तो दूध पाज आणि तुला मी काय देईन? पगार देईन, पगार. जगामधली एकमेव आई अशी आहे की जिने आपल्या स्वतःच्या बाळाला स्तनपान करत असताना, दूध पाजत असताना तिला पगार मिळत होता. माझ्या बहिणींनो, माझ्या आयांनो, मिळाला का पगार कधी असा?
कधीतरी म्हटलं का त्यांच्या पप्पाने, अरे तू माझ्या बाळाची काळजी घ्यायचं तर मी तुला दर महिन्याला एवढे पैसे देतो? जगामध्ये एकमेव आई होती की आपल्या बाळाचं संगोपन करण्यासाठी, आपल्या बाळाला स्तनपान करण्यासाठी तिला पगार मिळत होता. आणि फार प्रामाणिक बाई, तिने कुठपर्यंत त्या बाळाला संगोपन केलं, त्याला दूध पाजलं, त्याचं दूध तुटेपर्यंतच त्याने तिला, त्या योखबेद आईने त्याला दूध पाजलं. पुढे काय झालं? मग ती फारोकडे घेऊन गेली. जे मेडिकलचे लोक आहेत त्यांना ही गोष्ट फार चांगल्या रीतीने माहिती आहे की लहान बच्चू आईच्या अंगावर किती वर्षापर्यंत दूध पिते? कमीत कमी 2, जास्तीत जास्त 3, आणि पूर्वीच्या काळामध्ये 5 आणि 6 वर्ष असले तरी ते अंगाला चिटकत होते. आमच्या सध्याच्या लेकी आणि सुना, टीका करत नाही बघा, गमतीमध्ये सांगत आहे, नाही तर म्हणणार बाळासाहेबांनी टीका करून गेले. ओके, आमच्या लेकी आणि सुना काय करतात? आमचा बॉडी शेप बिघडू नये म्हणून ते दूधच पाजत ते जास्त. असं काही करू नका. ओके, त्या योखबेद आईकडे ते बाळ कमीत कमी 2 वर्ष, जास्तीत जास्त 4 वर्ष होत. आणि त्यानंतर त्या मोशे बाळाचं संगोपन 40 वर्षाचा होईपर्यंत कुठं झालेलं आहे? फारोच्या राजवाड्यामध्ये. त्याला सर्व प्रकारच्या मिस्री विद्येचं शिक्षण मिळालं. एक राजा या नात्याने त्याचे कर्तव्य काय आहेत त्याचं शिक्षण मिळालं. एक राजा या नात्याने त्याचे मुलकी अधिकार काय आहेत याचं शिक्षण त्याला मिळालं. एक राजा या नात्याने त्याला युद्धकलेचं शिक्षण मिळालं. 40 वर्ष तो त्या ठिकाणी, माफ करा, कदाचित 36 वर्ष त्या मिस्री राजवाड्यामध्ये तो होता. आणि त्याच्याबद्दल असं सांगितलेलं आहे की मोशे हा बोलण्याने म्हणजे भाषणाने आणि कृतीने पराक्रमी ठरला होता. योग्य शिक्षण त्याने घेतलं होतं. परंतु मोशे जेव्हा मोठा झाला तेव्हा तो 40 वर्षाचा झाला, राजवाड्याच्या बाहेर आला आणि त्याने विचार केला की मी ज्या राजवाड्यात राहतो ते माझे स्वतःचे लोक नाहीत, तर या मिसर देशामध्ये जे गुलामगिरीमध्ये जीवन जगत आहेत ते माझे खरे लोक आहेत. आणि त्यांच्याकडे तो गेला तेव्हा त्याला काय दिसलं? एक इब्री मनुष्य आणि एक मिस्री मनुष्य यांचं भांडण होत असताना त्याने पाहिलं. आणि अपठ्याने काय केलं? त्याला वाटलं राजकुमार आहे, मला सगळे गुन्हे माफ आहेत. काय केलं त्याने? त्या मिस्री माणसाला मारून टाकलं आणि त्याचं प्रेत त्या वाळूमध्ये लपवलं. पुन्हा दुसऱ्या दिवशी गेला. त्याला फार बरं वाटलं, माझ्या लोकांची मी सुटका करायला आता समर्थ झालो म्हणून. दुसऱ्या वेळेस काय झालं? दुसऱ्या दिवशी तो गेला. आता कोण भांडण करत होते? एक इब्री आणि दुसरा इब्री, 2 इब्री भांडण करत होते. आणि त्यांनी सांगितलं, अरे बाबा तुम्ही एकाच नात्याचे आहेत, एकाच गोताचे आहेत, एकाच लोक आहेत, एकाच देवाचे लेकर आहेत, कशाला भांडण करता? तेव्हा त्यांनी काय म्हटलं? थँक्यू व्हेरी मच, फार चांगलं मार्गदर्शन केलं मोशे तू. असं बोलले का? काय बोलला? तुला आमच्यावर न्यायाधीश कोणी ठेवलेला आहे? काल तू त्या मिस्री माणसाचा खून केला, आज तू माझाही खून करास पाहत आहेस काय? आणि नंतर मोशेला समजलं की अरे आता ही गोष्ट फुटली, आता काही आपलं खरं नाही आहे. त्याला कुठं जावं लागलं? मिद्यान देशामध्ये त्याला जावं लागलं. आणि तिथं किती वर्ष राहिला? 40 वर्ष राहिला. इथ्रो याजकाकडे तो 40 वर्ष राहिला. 40 वर्षानंतर म्हणजे वयाच्या 80व्या वर्षी त्याला परमेश्वराने पाचारण केलं. निर्गमाचा ग्रंथ 3रा अध्याय 1 ते 10 वचनांमध्ये. आणि त्याला म्हणजे त्या मोशेला स्वतःची ओळख करून दिली. मी अब्राहम, इजाहाक, याकोब यांचा देव आहे. मी तुझ्या पित्याचा देव आहे. माझ्या लोकांची आरोळी माझ्यापर्यंत आलेली आहे. त्यांना मिस्रांच्या गुलामगिरीतून काढून ज्या ठिकाणी दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत अशा सुपीक जमिनीमध्ये घेऊन जाण्यासाठी मी खाली उतरलो आहे. तर उठ, चल, मी तुला त्या कामगिरीवर नेमतो आणि तू त्या लोकांची सुटका कर. पाचारण झाला. मोशेने त्यांना काही गोष्टीमध्ये कामकू केलं.
मला बोलता येत नाही, त्यांनी नाव विचारलं तर काय सांगू, माझी पात्रताच नाही, ते मला नाव विचारलं तर त्यांना काय सांगू वगैरे बऱ्याच गोष्टी त्याने सांगितल्या. आणि शेवटी तो पाचारणाला त्याने सकारात्मक प्रतिसाद दिला. परमेश्वराने त्याला बऱ्याच गोष्टी सांगितल्या. आणि जेव्हा तो मिसर देशामध्ये आला, 1 ते 1.25 वर्ष त्यानं त्या चमत्कार, त्या पिढा, त्या अद्भुत कृत्य त्या फारोच्या समोर, मिस्री लोकांसमोर त्याने करून दाखवली. आणि त्यानंतर इस्रायल लोकांची सुटका त्या मिसर देशामधून झाली, त्यांच्या दास्यातून सुटका झाली. आणि हा मोशे या रीतीने इस्रायल लोकांसाठी एक मुक्तिदाता होता. 40 वर्ष त्यांचा प्रतिपाळ केला, त्यांचा सांभाळ केला. कितीतरी कुरकुर करणारे लोक होते, परंतु त्या सर्वांचा त्याने सांभाळ केला आणि त्यांना दुधामधाचे प्रवाह वाहत असलेल्या देशाच्या सीमेपर्यंत त्याला घेऊन गेला. म्हणूनच या लेखकाने मोशेच्या बद्दल हे स्टेटमेंट केलेले आहेत का तो देवाच्या घराण्यात विश्वासू असा होता. पाचारणापासून तो कधीच मागे फिरला नाही. कितीतरी संकट आली, पण त्याने कधीच म्हटलं नाही की नाही देवा, आता माझ्याकडून होत नाही, तू कोणाची तरी निवड कर. एकदा तर अशी परिस्थिती आली होती, इस्रायल लोकांनी इतकी कुरकुर केली, देवाच्या विरुद्ध बंड केलं आणि सांगितलं, त्या मोशेला सांगितलं की मोशे, आता मी या सर्व लोकांचा नाश करतो आणि मी तुझ्यापासून एक मोठं राष्ट्र निर्माण करतो. 21व्या शतकातला मोशे असता तर देवा तुझ्या इच्छेप्रमाणे होते, माझं काही म्हणणं नाही बाबा, अगदी खोटा नम्रपणा दाखवला असता. माझ्यापासून राष्ट्र होते, अब्राहमाच्या ऐवजी माझं नाव लागेल, मोशेचं नाव लागेल, देवा तुझ्या इच्छेप्रमाणे, मी का तुझ्या शब्दाच्या बाहेर आहे का, असा खोटा नम्रपणा दाखवला असता. पण मोशे म्हणतो नाही देवा, असं नको करू, यांना क्षमाच कर. अनेक प्रसंग आहेत, आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या लेखकाने या मोशेबद्दल सांगितलेलं आहे का जसा मोशे देवाच्या संबंध घरात विश्वसनीय होता, तसा तोही त्याला ज्याने नेमले त्याच्याशी विश्वसनीय होता. मी हा दुसरा भाग नंतर घेतो, पहिल्या भागाकडेच लक्ष देत आहे. मोशे हा देवाच्या घराण्यात विश्वासू होता. 5व्या वचनामध्ये त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे, मोशे हा देवाचा सेवक होता. सेवक होता, देवाचा कारभारी होता, देवाच्या वतीने इस्रायल लोकांना चालवणारा एक नेता, एक शास्त्र तो होता. आणि मोशे हा एक साक्षीदार होता की पुढे जी घटना घडणार आहे त्याच्याबद्दल हा फक्त साक्षीदार होता. आणि या सर्वांमुळेच इस्रायल लोकांना मोशेबद्दल नितांत असा आदर होता. आणि या पत्रलेखकाने सांगितलेलं आहे की या मोशेपेक्षाही प्रभू येशू ख्रिस्त हा महान आहे, तो श्रेष्ठ आहे. त्याचे कारण त्याने सांगितले, कारण येशू सुद्धा देवाशी विश्वसनीय होता. येशूच्या विश्वसनीयपणाचा पुरावा फार जबरदस्त आहे. गलतीकरास पत्र 4था अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये पौलाने त्याच्याबद्दल अशी साक्ष दिली, काळाची पूर्णता झाली आणि देवाने त्याला पाठवले. तो स्त्रीपासून जन्मलेला नियमशास्त्राच्या अधीन असलेला असा होता. योहान 3:16 सर्वांना माहिती आहे की त्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राला पाठवला. आणि जेव्हा येशू ख्रिस्त शमरोनी स्त्रीशी संभाषण करत होता आणि त्याचे शिष्य जेवण आणण्यासाठी गेले होते आणि जेवण घेऊन परत आले होते, तेव्हा त्यांनी सांगितले प्रभूचे जेवण करा. येशूने योहान 4:34 मध्ये सांगितलं, माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करणे आणि त्याचा जो हेतू आहे तो सिद्धीस नेणे, हेच माझं अन्न आहे. आणि जेव्हा आमचा प्रभू येशू त्या गेतसेमानी बागेमध्ये होता, एकटाच प्रार्थना करत होता, त्याने 3दा प्रार्थना केली, हे पित्या, शक्य होईल तर हा प्याला माझ्यापासून, पण माझ्या इच्छेने नव्हे तर. पुन्हा दुसऱ्यांदा तशीच प्रार्थना केली, पुन्हा तिसऱ्यांदा तशीच प्रार्थना केली आणि तो देवाच्या इच्छेला समर्पित झाला
आणि आमच्यासाठी त्या वधस्तंभावरील तारणदायी सेवा कार्य त्यांनी पूर्ण केलं. तो देवाशी विश्वासू होता. म्हणूनच देवाच्या घराण्यामध्ये तो वैभवायोग्य असा तो होता. मोशे तर देवाचा फक्त विश्वासू सेवक होता, कारभारी होता. प्रभू येशू ख्रिस्त तर देवाचा पुत्र, खुद्द देव होता. आणि म्हणूनच या पत्रलेखकाने प्रभू येशू ख्रिस्त मोशेपेक्षा श्रेष्ठ आहे ही बाब त्याने त्याला सांगितली. आणि जर आम्ही येशूच्याकडे वळतो, जर आम्ही आमचं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित करतो, तर आम्हाला आशीर्वाद काय आहे तो आशीर्वाद या ठिकाणी सांगितलेला आहे. 6व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, इब्री 3:6, ख्रिस्त तर देवाच्या घरावर नेमलेला पुत्र ह्या नात्याने विश्वासू होता आणि आपण आपला भरवसा व आपल्या आशेचा अभिमान शेवटपर्यंत दृढ राखिल्यास त्याचे ते घर आम्ही आहोत. आम्ही त्या देवाच्या घराचे आम्ही वारसदार आहोत. पण अट एक आहे, जेव्हापासून आम्ही येशूचा तारणारा म्हणून स्वीकार केला, म्हणजे तारणापासून ज्या दिवशी आम्ही हे जग सोडून जाणार, आमचं शारीरिक मरण होणार, त्या मरणापर्यंत म्हणजे तारण ते मरण हे जे आमचं जीवन आहे, या जीवनामध्ये जर आम्ही येशूच्या बाबतीत आम्ही विश्वासू राहू, तरच आम्ही जो अभिमान आम्हाला आहे मरणानंतरच्या जीवनाचा, तो जर आम्ही निश्चित धरून राहू, तरच आम्ही त्या देवाच्या घराचे कारभारी होऊ. नाहीतर माझं तारण झालं, माझा बाप्तिस्मा झाला, आता मी कशाही प्रकारचं जीवन जगलो तरी मी ख्रिस्ती असल्यामुळे माझा थेट स्वर्गात प्रवेश होईल. असा जर विजय वानखडे तुझा समज असेल तर मला आजच तो दुरुस्त करण्याची गरज आहे. आणि त्यासाठी त्याने एक उदाहरण दिलेलं आहे. 7व्या वचनापासून 13व्या वचनापर्यंत स्तोत्र 95 7 ते 11 या स्तोत्रामधून ही वचनं आलेली आहेत. आणि इस्रायल लोकांनी या 40 वर्षाच्या भटकंतीमध्ये कितीतरी 10 वेळा त्यांनी परीक्षा पाहिली, परमेश्वराला कसोटीस लावलं, परमेश्वराच्या विरुद्ध कुरकुर केली, देवाला सोडून ते मूर्तीपूजेच्या नादी लागले, देवाला सोडून त्यांनी व्यभिचाराचं पातक केलं, बाळ पौराच्या नादी ते लागले. आणि तरीही देवाने त्यांना सुधारण्याची संधी दिली, परंतु आपल्या 40 वर्षाच्या भटकंतीमध्ये त्यांनी त्यांचं मन कठीण केलं. परमेश्वराने शपथ काय वाहिली 11व्या वचनामध्ये, म्हणून मी रागाने शपथ वाहून म्हणालो, हे माझ्या 20व्यात निश्चित येणार. आणि 40 वर्षाच्या भटकंती नंतर जेव्हा इस्रायल लोकांनी यहोशुवाच्या नेतृत्वामध्ये जेव्हा त्या कनान देशात प्रवेश केला, यरीहो शहरामध्ये प्रवेश केला, तेव्हा या रानामध्ये ज्या लोकांनी कुरकुर केली होती त्यापैकी फक्त 2 जण त्या कनान देशात येऊन पोहोचले. पहिला यहोशुवा आणि दुसरा कालेब. बाकीच्या लोकांचा रानामध्येच नाश झाला. आज माझ्यासाठी जे मला सर्वजण ऐकत आहेत त्या सर्वांसाठी हा एक गंभीर इशारा आहे. जर आम्ही देवाची परीक्षा पाहतो, देवाच्या बाबतीत जर आम्ही कुरकुर करतो, देवाच्या संदर्भात आम्ही जर बंड करतो, देवाला आवडणारं जीवन जर आम्ही जगत नाही, तर आमचा देव तोंड देखला न्याय करणार नाही. इस्रायल लोकांचा न्याय केला, तो माझाही न्याय करेल, मला तुमच्याबद्दल सांगता येणार नाही. म्हणून आज तुम्हाला या गृहसणाच्या काळातून जात असताना जे थीम वचन आहे 4थं वचन, त्यामध्ये सांगितलेलं की प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते, पण सर्व काही बांधणारा देवच आहे. आमचं जीवन
हे देवाचं आहे. आमचं कुटुंब हे देवाचं आहे. कारण आमच्या कुटुंबाचा प्रमुख हा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आमच्या जीवनाचा प्रभू तो आहे. आणि त्यामुळेच आम्हाला त्याच्या अधीन असणे, आमचं कुटुंब त्याच्या अधीन असणे ही आमची जबाबदारी आहे. देव करो आणि या वचनाच्या द्वारे प्रभू परमेश्वर आपणा सर्वांना आशीर्वाद देव. पुन्हा एकदा मी कालू बाळासाहेबांचे आणि निलेश बाळासाहेबांचे मी मनापासून आभार मानतो. पंचमंडळाचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी प्रभूच्या वचनाची सेवा करण्याची ही सुसंधी मला दिली. आणि तुम्हा सर्वांचेही मी मनापासून आभार मानतो की तुम्ही माझं हे मनन शांत चित्ताने ऐकून घेतलं. देव परमेश्वर आपणा सर्वांना